साहेब सोडून द्या ना, आम्ही लग्नाचे आहो ना, आमचं लग्न ठरेल आहे ना साहेब. आम्ही काय लफडं करायला नव्हतं गेलतो त्या लाजमध्ये. आमचं लग्न आहे ना, आता लग्न आहे ना आमचं. खरंच ना साहेब, साहेब आमचं लग्न ठरेल आहे ना, आम्हाला सोडून द्या ना बाबा. आमची सगळी बदनामी होईल साहेब. तुम्ही आम्हाला इथे पकडून आणलं तर सोडून द्या ना साहेब. लग्न ठरेलं द्यायचं, आता झाली लग्न ठरलं द्यायचं. लफडे केलं लाजवर लग्न करणारे लग्न द्यायचं आहे ते काय लाजवर नाही जात काही रिकामे धंदे करायले. आम्हाला सांगून राहिले का लैला बजनू? साहेब तुम्ही जसं समजून राहिले बाबा तसं काहीच नाही ना, तसं जोड पण आहे ना बाबा. आम्ही नवरा बायकोच आहे ना. आता पुढच्या महिन्यातच आमचं लग्न आहे ना. खरंच ना साहेब. नका सांगू वाटी फोकाळ्या नका हा. तुमच्या लय जोडपे पाहिले आम्ही, पकडली कसेच म्हणतात. बस बस आम्ही नवरा बायको जा, पुढच्या महिन्यात आमचं लग्नच आहे. 17-18 भेटतात ना आम्हाला रोज. काल चिवत्या बनवून राहिले. ऐश करायला फक्त तुम्ही लाजवर जाता, दुसरं काही नाही. लग्न करणारे अशी लाजवर हाजवर जात नाहीत काही. इकडे कुठे भेटतात घरी घर नाहीत का तुम्हाला? साहेब तुम्हाला कसंच काय सांगा आम्ही, कसंच काय सांगा. खरंच तर साहेब हिची शपथ घेऊ सांगतो मी, बाबाईची शपथ घेऊ सांगतो. खरंच ते बाई लग्नाची बायको आहे ना. बस आता पुढच्या महिन्यात आमचं लग्न आहे ना, लग्नच आहे ना. काही खोट्या माय बापाची शपथ घालू नको, काही त्याचा जीव घेऊ नको, मारू नको त्याले. हा गवल्या का चालला का पोरी घेऊन लाजवर? लाज वाटायला पाहिजे टकल्या जराशी बेसरव मा. जास्त हे करतं काय तू बुटके? डाळची माशी उठत नाही त्याच्या आणि लफडं करून राहिला तो. लाजवर पोरीले घेऊन लाजवर. तुला वाटते लाजवर सोपी आहे वाटते का? नाही, पकडलं धुपुडं जा. थांबतो आता थांब, मोठे साहेब आले सांगतात तुला काय तर. नाही ना बा साहेब तसं काहीच नाही करू ना. खरंच ना माझ्या लग्नाची बायको आहे साहेब. तुमच्या पाया लागतं बा साहेब, सोडून द्या ना आम्हाला. तुमच्या पोरी सारखी आहे साहेब मी. असं नका करू ना, आम्हाला येते बंद नका करून बापाजीला. सोडून द्या ना, सोडून द्या साहेब. काही मा पोरी सारखी होऊ नको. माझी पोरगी अशी काम धंदे नाही करत, लाजवर जाऊन नाही बसत. हा जवान पोरे सोबत हल्ली मोठी सांगून राहिली मला अटीचा. बडबड बंद करा तुमचं दोघांचं बी. ऐकू नका, मी ऐकत नाही आता तुमचं कीर्तन मगापासून चालूच आहे. नमस्कार साहेब, नमस्कार. हा सांगा काय नमस्कार चमत्कार सांगा, काय होतं तुमचं? काहीच नाही साहेब, हे जे पोरगी आणले तुम्ही पकडून याचं हे यायचं तसं काहीच नव्हतं. तर कसं येईल सोडून द्या बा तुम्ही. जो साहेब लय गरीब पोरगा आहे तो, लयच गरीब आहे ना. खरं सांगतो अशा फंद्यात पडणारा पोरगा नाही तो. लय चांगला आहे, लय चांगला आहे तो. तू सांगशील का मला? अरे लाईव पकडले ना आम्ही न लाज मध्ये, आणि तुम्ही आम्ही सांगून राहिले का चांगला आहे खोटा आहे खरा. निघाडून लवकर चला, हा लवकर चला चल बाहेर व्हा लवकर. पाटील सांगा बा साहेबाला समजून. ते काय सांगणार रे समजून ना. लफडे तू करत चाल बाहेर बाजूला लवकर जा, बाहेर जा लवकर, चाल व्हा लवकर, थांबलो गाडी. साहेब खरंच ना आमच्या गावातला एक नंबर पोरगा आहे ना, गरीब आहे खरंच नाही. म्हणजे अशा कामात पडतच नाही तो. पण आता काय करीन सांगा साहेब. आता त्याचं लग्न लवकर होऊन नाही आलं तर कसं भेटायचं मन केलं त्याचं. तर भेटायला गेलं तो दुसरं काही नाही. मग कुठे भेटा, बस स्टँडवर भेटता येत नाही, रस्त्यावर भेटता येत नाही, येणार जाणार पाहिजे. मग लाजर नेलं जाणं असं विषय आहे. दुसरं काही नाही ना. लग्न पक्क व्हायला असल्यावर भेटता येत नाही. चोराव काय काही नाही यायचं लफडच आहे. तुम्ही काय सांगून राहिले अटी सांग. मी त्याचे दोस्त आहे, तुम्हाला अंदर टाकीन मी. निघा लवकर अटून, लवकर झटका काय कसं तुम्हाला 2-2 झपकेल मागणे तुम्ही. सांगा लवकर अटून. साहेब जातो बाबा, जातो साहेब. बिजा कोडा बाबा पाटील. अरे बाबा काय तुले वाचू आता. तू तर आमच्या बोकांडून आम्हाला कोंड्याचा प्रयत्न होणार साहेब. तुले वाचना आम्हाला जेला जागी बाबा. चाल पोय लवकर झुंब चाल. बाबा पाटील बेकार राजा हा साहेब तर जरासं गेला काही ऐकतच नाही बागडी. गरम आहे फुल. ते मोठे अटीच आम्हाला सांगेल काय नाही चित्त रे. हो बापा पाटील आता कसं करता हो बा. पोलीसवाले का अंदर गेलो तर बोलू देऊन नाही राहिले बाबा. दुरून हकालून देऊन राहिले. आता कसं करता? हो ना गळ्या सांगा तर बोलू नये, साधं बोलू देत नाही. गळा कसं झालं काय झालं काहीच नाही ना बा. हकलून दिलेलं काही ना आपल्याला काढून दिलं बा. हो नको कसंच काय सांगा आता. आपण का गुन्हेगार आहो का बा? 2 मिनिटं बा कशी झाली घटना, काय झाली आता? काय दगडून काय हे केलं का, गुन्हा केला का? बरं पाय विचारून नाही जात ना बा. दरवाजातून काढून दिलं का नाही त्यानं. ते नामदेव सरपंच आली की नाही सारे सारखे होता. आपल्याला काय पाय तू कसे असं राम राम श्याम श्याम सारच करतात. मग ते आली की वचक पडायला पाहिजे ना, वजन पडायला पाहिजे ना माणसाचं. आपलं वजन नाही पडत, आपल्याला कसं ओळखत नाही ते. बा त्याला दबतात रे बा. आपल्यासारखे काहीच नाही बा. तास कोलून देतात बा हे लोक. काहीच समजत नाही. झाटा हा चटलोक गेलो का हो जा काय आहे तुमचं काय बा. फक्त दगडूकडे तोंडाकडे पाहिलं बस दिले काढून पिटाळून आपल्याला त्यानं. असं आहे भाऊ. जिसकी लाठी उसकी म्हैस. हे बेकार आहे हे. पोरे जमले पोरे ऐकले कधी.
अरे बाबा रे, माझी गाडी बी आहे रे वाड्याटीचा. बरोबर, मला वाटलं बाबा काय कुठे दिली का भंगारमध्ये येईन पोलीसवाली. नाही नाही, आहे गाडी आहे, गाडी आहे. आता पण आता या पोरेल चौपड करायला लागेल. काळगडा नामदेव कुठे गेला, काय गेला, कसं झालं, काय झालं, कसं फला ना विचारायला लागेल. आला का म्हणजे ना काहीच नाही. हा काही दगडून सोडायला नाही आला. याची गाडी होती दगडून ने, त्या गाडीसाठी आला. सगळ्या गावाचा चिकोट आहे ना, बदली कोडी काढणार माणूस आहे. गाडी कुठे आहे काय हे पाहायला गाडी न्यायला आला, दुसरं काहीच नाही. हा तो तर गाडीसाठीच आला ना. आता कसा चोपड चापड पडते आपल्याला पाहणं. बरं हो, मला माहीत पडलं. मी आता लोन धमुक आलो, तुम्ही कधी आले काय आले मला सांगितलंय नाही. अरे म्हणा, तुम्ही तर बाहेर बसला बा. कुठे आहे दगडू? हा, कोणती पोरगी आहे ते दाखवा ना. चाला ना, चला अंदर जाऊ ना. चला. नामदेव कुठे, सरपंच कुठे कुठे आहे बा? मला माहीत पडता बरोबर मी पोहेत आलो बा. काय बा गरीबाचं पोरग. हा असं म्हणजे सांगा आता, हे काही आहेत की नाही बा पोलीसवाली, हे काही आहेत की नाही. तो पोरगा तसं करणार आहे का? समजत नाही काय हंबाळ्यात काय हे. नामदेव सरपंच कुठे कुठे ते दोघं जण? हो, ते नामदेव सरपंच येऊन राहिले, येतात ते थोड्या वेळा. काय बाई हे गणगण येतात की नाही सांगा आता. हा, मी माणूस पायदलवाला माणूस, एसटीवाला माणूस पुढे आलो. आता हे जे गाड्या वड्या साऱ्या पहिले यायला पाहिजे ही नाही ना. ते काही बेजा थंड काम आहे. माहित आहे ना मला तू कासाठी आला. तो त्या गाडीसाठी आला फक्त. तू नाही का तू काय दगडूसाठी आला गाडीचा? तू पायासाठी आला तू ना. लय बेजा माशा मारणार आहे जरा मुंशीला भाऊ. काय करा सांगा आता. हा, जब तो अंदर जाऊन राहिला मी तर आम्हाला त्या पोलिसवाले येऊन नाही देऊन राहिले. आणि हे नामदेव सरपंच येऊन नाही राहिले. हे टी बाबा. हा, मला घरून पुढे घालून आणायला पुरलीच तिथे. मला काय माहित, मला असं वाटलं हे गेलेच तीन पुढे. मी तगट एसटीत बसलो नोटीस आलो. मला माहीतच नाही ना. गणगणियात बा हे दोघे जण आले. नामदेव भाऊ आले, सरपंच आले. अरे बा, असं काम असते का कुठे? हा, एवढं गणगण काम चालते का? अरे कांड व्हायलाय ना मोठं टीन. तुम्ही लोक माशा मारा देऊन राहिले. काही डोक्षे आहेत की नाही दुपाले? हा, काय बा कसे रे तुम्ही? आपल्या हिशोबाला आला सरपंच. अरे बा, लाईन शेटिंग लावून नाही या लागत काय? हा, वाऱ्यावर वरात चालते काय? हा, निंबर पाटील तुम्ही गेलते का अंदर? काय झालं? काय सांगितलं का द्यायला? बापा काय सांगा, नामदेव सरपंच तुम्हाला ते काठावर लागून देऊन राहिले. मस्त गेट मध्ये पाय ठेवला आणि काढून दिलं बस येणं. काय म्हणत तुमचं अटीसा? चालले आलो बा, बसलो अटीसा. मग बरोबर तुम्हाला येऊ नाही देऊन राहिले का ते? बरोबर पाहतो आम्ही. चला सरपंच, चला बरं अंदर. आता हो काय आता शाळा. आपण तो जाऊच, पण आता कसं एवढे जण काही येऊ नका दडचा. माझून हाजून काही पाहिजे नाही पोलीस स्टेशनले. आम्ही 2 जण जातो. काय होतं काय नाही पाहतो. मुली उद्या ना बासोबत पहिलेच त्याच्या पोलिसाला जीवार येईल. हा, आम्हाला जाऊ द्या, प्रेमानं मोडू द्या. हा, दादा सरपंच तुम्ही जा. नामदेव तुम्ही जा. म्हणजे ना तुम्ही काय जाऊ नका. माझी गाडी अटकेला. मला तर जास्त लागते ना बाबा. काय 2 लाखाचे काय दाबून देता का मला तुम्ही? मला माहिती आहे काय तर माझी कशा जायचं. नाही नाही, मुली द्या तुम्ही, मुली द्या. लेण्यास लागते बरं. हा लहान लेकरासारखा मागे लागते. हो, घ्या बाबा सोबत. हो चला चला बा मुंशीराम चला. हो चालता. अजून मुंशीरामची पावरच नाही पाहिली नाही रे. पाहिजे तो आता कसं दाखवतो. झटका येईल तर पुरा झटका दाखवता येईल. गड्या, या महिन्याचा आपला निराधार आला की नाही, आपण कुठे ना कुठे फिरायला जाऊ गड्या. मस्त. हा, चालतं ना? जाऊ दे गड्या, कुठे चालतं बा फिरायला. जेवढे पैसे भेटतात तेवढे जुगू जुगू पुरू बा आपण. हा, कसं पहिलेच तर पाणी पडून राहिलं. दुष्काळ पडते काय पडते काय सांगा. पावसाळ्यात उन्हाळ्यासारखं ऊन तपून राहिलं ना बाबा. काय करतं फिरायचं. निरे गेलो असतो. कसं घरी गमत नाही ना बे आता. बोर झालेला घरी. काम मस्त गेलो असतो तुळजापूर तिकडे. आलो असतो फिरून. आपल्याला काय एसटीचं भाडं थोडी लागते, फुकटच आहे आपल्यासाठी. फक्त तटचाच खर्च आहे आपल्याला खाया पियाचा. बरोबर तू म्हणतं, पण कसं पाणी पडलं तर जाऊ रे बा. नाही पडलं पाणी तर आपण काही येत नाही भाऊ. दुष्काळ पडला तर बाबा पैसे कसं बचत करू करू वापरायला लागतील बा. हा, काय करतं पीक नाही झालं तर पिकाच्या भरशा पुढचं राष्ट्र आहे. पाणी पडते ना बे. पाणी काऊन नाही पडणार? चांगला तापून पडते. अरे बा 15 दिवस झाले थेंब पडलं ना. थेंब नाही पडून राहिलं. सोयाबीन सोकून राहिले ना. फुलं गळून राहिले सोयाबीनचे. त्यातल्या त्यात तो होमनी रोग आला म्हणतात कोणता आहे तर. झाडं जागीच जाऊन राहिलं. मुरी जाऊन राहिलं सोयाबीन. तो म्हणतो पाणी पडते. आज पाणी आल्यावर खरं पडलं बी तिथे बुड्डी झडी फुसफुस फुसफुस पडते. कामाना धामाचं नाही म्हणा. आता पंजाब डकनं सांगितलं ना रे. आता येते ना 7 तारखेला. 7 ते 10 तारखेपर्यंत पाणी सांगितलं पंजाब डकनं. पंजाब डकनं सांगितलं की येतेच पाणी. तुला सांगतो. हा हा, बरोबर. पाहू आता पंजाब डकचं खरं होते खोटं होते तर आल्यावर खरं. आता निसर्गाचं काही कोणी काही सांगू शकत नाही बा. निसर्गातल्या पोटातला. हा हा, पाणी कधी ना कधी नाही तर जाऊ दे. ते आपलं फिरायचं पाय काय तर. हा,
कसा काय प्लॅन करतो तर. पण गड्या निराधार आला नाही रे या महिन्यात लवकर का लवकर येते बा. काय नाही मारले तर मागच्या महिन्याची भेटेल नाहीत बाबा. कधी येतात काय माहित. बा लयच लेट जाते बा. 1 तारखेला असं पगारासारखं करायला पाहिजे नाही. 1 तारीख टू 1 तारीख काय 3 महिने देत नाही. आपल्याला अडचण पडते. तंबाखू चुना आणि बिड्या काढायला पैसे नाही राहत. त्याच्या भरोश्यावर वाजा घाचा. पण तेही बोलत निघले का 3 4 महिने पैसे निराधारचे. अवा लय रुद्दी काम आहे. हो गळे हो काय म्हणतात. अरे बापा अरे गड्या रघु ते नातान घोर केला गड्या. घोर केला ते नातानं. काय घोर केला बाबा. काय डबल चढला का पाणी टाकीवर. हा शोले आंदोलन केलं का बाप्पा त्यांनी चालू मागच्या सारखं. वर चढला पाण्या टाकीवर. अरे बापा आता तुला कसंच काय सांगू मी आता. माझ्या तोंडात शब्द निघून राहिले आता. अरे गड्या पाण्या टाकीवर नाही चढेल तो गडी तरी शेगाव झापडला म्हणतात लॉजवर पोरीसोबत. काही फेकू नको तो पोरगा शेरी पाहिले का. काही बदनामी नको बाबू हरामखोरा. कोण दिलेलं का काही सांगून राहिला का तू. तू दगडू तसा पोरगा नाही. तसा नाही गॅरंटी आहे मली. वा गॅरंटी तर मली होती. असा करणार नाही पण असं केलं ना त्यानं. आता पोलीस स्टेशनला येतो. पोलीसवालीने पकडला ना बापा त्याले जेलमध्ये टाकेला. आताच आपल्या घातली नामदेव सरपंच त्याला पाटला मोठ्या पाटलाचा पोरगा तो झुमऱ्या गेले सोडायले. आणि आता मुंशीराम बी गेला शर्ट घालून. मला समजलं असं ते हा हरामखोर नाकनाकट करते म्हणून माया. कोणासोबत पकडणार बा. कोण होतं सोबत. अरे बापा काय आता कोण आहे काय मला माहित नाही बाबा कोण आहे तर. मला खरंच माहित नाही कोण आहे तर. कोणासोबत पकडला तर कोण बाई होती त्यासोबत तर मला माहित नाही ना. लाडानं वाया गमवलं त्याले. लाडानं मी जसं विचारपूस करत नाही त्याले हरामखोर राहिले जास्त वाया गेला तो. आता सांगा आता लाजवर नेऊन राहिला बाया. लाज वाटते. त्याच्या पोलीस आले नाही पकडलं. चाल पोलीस स्टेशनला जाऊ. पोलीस स्टेशनला काय करतात आता. ती गेली ना गावातली. गड्या थांबतून अजून काही सिद्ध झालं नाही. काय केलं काय नाही काय झालं तर आपल्याला काहीच माहित नाही. आता कसं रघु टेन्शन नको घेऊ. चालतो आता मी त्या चौकातच उभा राहतो. हरामखोर घरीच नाही देत मी त्याला आमट्याले. कोणती पोरगी फिरून राहिला कोणती बाई नेऊन राहिला कुठे तर कोणाला आजवर कोणा हड्डेलवर तर पाहतो मी आता. पाहतो त्याले दणका देतोच आज नाही सोडत रे बा त्याले. लय जोड अक्षर हागून राहिला माय. हो रघुना आता असं करू नको ना गड्या. तू मला आवरूच नको आवाजच देऊ नको. तू लेका तू म्हणतो राहू दे वाया चालला ना तो. वाया गेला ना पुरा. बदनामी झाली ना बाई. बदनामी झाली ना हरामखोरा बाई. नाही आज नाही सोडत मी त्याला. हरामखोरायला नाही सोडत नाही. सांगा आता हा गौ बना करून आला रघुना. आता काय माहित नाही ठाऊक नाही. हा कोण दिला साय तुला काही गरज होती रे. मला सांगता तू मा कानात येऊ की गड्या असं येतो साहेब म्हणून. तर मला माहित आहे का हा एवढा बैकीन म्हणून. चाल गप्पा मारल्यानं होणार नाही. याला आवर आला की अजून घोर करीन नाही तर हा दुसरंच काही कांड करीन. चाल बा या रघु रे आवरू आता. इथले का तिसरी जाप होतले का याले आवरा आता. गड गरम झाला की थंडा होत नाही लवकर. कुठे ते लयला म्हणू काय पान कशी मागायत ना ती चोरासारखी पुशीला. अरे काय वाटतं रे तुला बिन लाजा. काय वाटतं काय तुला जराशी काही जणांची मनाची. काय आहे ते दंबे काय आहे हे. चुकलं ना माया. मी ना असं करायला नव्हतं पाहिजे ना. गलती झाली ना. आता पुढे नाही होणार आमने भाऊ. चुकलं म्हणून राहिलं का तू यासाठी आम्हाला फुल स्टेशनला घ्यायला लागलं ना. अशी गलती करत असतात काय. आम्हाला सांगायला पाहिजे की रे कसं असं आहे ढमू काय की टमू काय. आम्ही ना काही लाईन लावली असती ना. पण डायरेक्ट बापा आम्हाला माहिती नाही ठाऊक नाही गेला लॉजवर. सांगा आता लॉजवर गेल्यावर हे ठिकाणी हे परिणाम होणारच आहेत ना. बरं की ते साहेब ओळखी आहेत. एवढ्या बारेनं माफ करा बा. एवढ्या बारेनं जाऊ द्या आता. आता नाही आता कधी गलती नाही होणार ना अशी. मला माहिती मी कसा रिकामा बोरग्या नाही ना. आता कसं माझ्या चूक झाली ती आता अनाधान ना झाली ना. मी मना जाणून नाही केलं ना मी काहीच. झालं ते आता गलती झाली माझ्यानं. हो गलती झाली. लॉजवर पकडला म्हणून गलती झाली आहे की काही म्हणजे आता कसं तुम्ही गावातली त्याची बाजू घेऊ नका. आता याला टाकतो आम्ही अंदर. त्या पोरीला टाकतो अंदर. याचा काढतो पिशा काय दोघाही भानगड आम्ही कसं पाहतो काय तर. साहेब बापा काही अंदर टाकू नका. मी माफी मागतो बापा. लागलं असं त्याच्यावरती ना. कसं आहे ते म्हणजे त्याचं लोक ना जाईन पुढच्या महिन्यामध्ये. आता त्याच्यानं गडबड झाली नाही राहायला गेलं भेटलो त्या पोरीले झाली. आता त्याच्यानं गडबड जाऊ द्या. लग्न असल्यावर अशी रिकामी धंदे करतात का लॉजवर जाऊन बसत असतात. तुम्ही खोटं बोलू नका. यायचं लफडच असेल आणि तुम्ही आम्हाला लग्नाची गोष्ट सांगून राहिली अडीसा. कसं आहे नामदेवराव सरपंच चिवत्या बोलू नका आम्हाला. कसं आहे पादला तर वाच लपत नाही ना.
तुम्हाला काय सांगा आता खरंच ना त्याचं लग्नच आहे पक्क व्हायला पण आता कसं आहे पावसाळ्याचे कामं धंदे चालू आहेत तिथं नाही आहे त्याच्यामुळे कसं थांबलेलं आहे काम बस तुझी लग्न लागली त्याचं पहिले लग्न झमकून आहे आम्हाला आता आम्हालाच तर टेन्शन येईल साहेब त्याच्या लग्नाची पहिली चिठ्ठी तुम्हालाच देतो ना चिठ्ठी तुम्हाला देतो काही चिठ्ठी गिट्टी देऊ नका आम्हाला हा आणि काय आम्हाला काही येड्यात काढू नका हे लैला मजनू आहात लग्नावाले असे लाजवर जातच नाहीत ना लाजवर काय जातील ते त्याच्या घरी जाऊन भेटतील ते हा दुसरीकडे कुठे काही भेटतील असे लाजवर नाही भेटत बा साहेब जाऊ द्या आता एवढ्या बारीनं आता तसं आता तुम्ही जे म्हणसाल ते बा पण आता कसं जाऊ द्या एवढ्या बारीनं कसं हा सोळा येईल कसं हो साहेब सोळा हो साहेब गलती झाली ना गलती झाली आता काही कानाल कानकडे आता लाज नाही फाज कुठेच नाही जाणार ना मी आता म्हणते तो गलती झाली पहिले लाज नाही वाटले तुले बेसरमा हा रोज माझ्यासोबत असतं मग सांगायला रोग आलता का की नामदेव असं असं ठरलं आमचं एक दोघं आम्ही असं असं करणार मला सांगायला पाहिजे तुला काय आहे तर मी तुझी प्रॉब्लेम सॉल्व केला असताना पण ह्या फालतूची आफत आली नसती ना मागं हा त्यासाठी पोलीस स्टेशन तोंड पाहा लागलं मला एवढा उतू आला का तू दगड्या एवढा रंग करून राहिला का एवढा वय सटसट करून राहिला लाज पाहिला तुम्ही डायरेक्ट लाज हटेल हा यायला तर जाऊ द्या पण त्या पुरीला समजायला पाहिजे ना हा किंवा आपण भेटेल कसं काय जा काय हा आपलं लग्न होईल नाही काय नाही हा कुठे निघून झाला काय तर भान ठेवलं पाहिजे मला नाही आहे का ती पोरगी म्हणजे त्या पोरीला नका बोलू हा चुकी आपल्या पोरात चुकी आहे हा त्या पोरीला काय मग असं म्हणता तुम्ही हा आता त्याच्या होणारी बायको आहेत यानं दबाव टाकला असेल त्या पोरीवर की नाही तुला याच लागते ते काय करणार आहे माऊली एक तर लग्न तुटेला उद्या चालून भांडणं ना करू हा की तू आलीच नाही ढमुकच नाही ते माणसा मनात राहते रुकरूक असते कसं याच्यामुळे तर व्हायला घोर त्या पोरीला काय बोलता मी तुम्हाला माफी मागतो बाई एवढ्या बाहेर जाऊ द्या मग आता पुढे अशी गलती होणार नाही कानाला कानकाळी मोळा हे आता काय आहे तर पुढे नाही ना पुढे आता कधीच नाही असं होणार नाही कधीच नाही जाऊ द्या आता एवढ्या बारीनं जे झालं ते झालं टाका मोडून जातो आम्ही येईल घेऊन एवढं करा साहेब आता कसं सरपंच कसं आता कसं यानं तुमच्या गावाचं नाव सांगितलं म्हणून मी तुम्हाला फोन केला आता तुमचे माझे संबंध आहे म्हणून मी केस नाही भरली त्याच्या हे कसं लाजवर जाणं रिकामी धंदे करणं बरोबर नाही पकडली तर खतरनाक केसेस लागत असतात हे लक्षात ठेवा कसं संबंधाबाई फक्त आपले ही संबंधात म्हणून मी काही करत नाही हो साहेब समजते मले जाऊ द्या आता काय तर ते जाऊ द्या टाका पडदा त्या गोष्टीवर जे झालं ते झालं बा जातो आम्ही यायला घेऊन आता हो जा घेऊन आता तर घेऊन जा पण कसं डबल तर सापडला नाही पाहिजे बरं कुठे सांगून राहिलो नाही डबल जर आम्हाला लॉजवर दिसलं की आम्ही तुम्हाला फोन नाही करणार डायरेक्ट अंदर टाकणार विचार कर जा नाही साहेब आता तो कुठेच नाही दिसणार तुम्हाला हा आमचा शब्द आहे तो आता नाही दिसणार काय साहेब घेऊन ते गाडी बी नाही आगा मग गाडी नाही आगा नाही ती गाडी ठेवा अटीसा तिची अजून चौकशी बाकी आहे चोरी जे काय आहे तर यायला घेऊन जा हो बाबा साहेब असं करू नका ना माझी गाडी आणते मी मला का ना माझं आरशी बुक आहे त्याचा गाडी मारणार आहे साहेब याचा लय गाडीत जीव आहे बाबा जाऊ द्या मजाक ना करू बाबा त्या सोडू गाडी त्याची नाही गाडी नाही जा त्याच्या पुढे अशी गाडी नका देत जो आता हा कसं तुमच्या गावातला होता एखादा गुन्हा घडला असता तर काही झालं असतं मग तुमची गाडी गेली असती तुम्ही गेले असते अंदर नाही बाबा अजिबात नाही कोणालाच गाडले कानाला कान खडी आता पोरान मागितली कॅबिन देत मी त्याच्यात आता बरं ठीक आहे चला या हो साहेब जातो चला रे चला पुढे हो रामदेव हा प्रॉब्लेम सॉल्व होती की नाही बा की काय बा दुसरंच काय होती भावा कांड काय रे बा अजून येऊन नाही राहिले गेले अंदरचं हो पाटील आता सांगा दगड्याने अगोपणा गेला काही गरज होती काय आता लग्न होणार होतं 2-3 महिन्यात काही अजून फास पाहायची गरज होती का फालतू या फदान यानं आखरी शेवटी गड्या माणसाचं मन आहे गडा बोकली त्याचं मनाचा माणूस आहे ना आखरी शेवटी आता काय तर जाऊ दे पण आता हे आता निपटायला पाहिजे बा काही असो साहेब झाली चूक आता त्याच्यानं आता काय करतं नाही नामदेव भाऊ सरपंच जमतात बजेट आणतात त्याला सोडून म्हणा पण हा मुंशा गेला मधात कुद्याला तरी हा फक्त या गाडीसाठी गेला बरं दुसरं काहीच नाही माझी गाडी सोडतात की नाही सोडत बा त्या दगडून मला मागायला पाहिजे तिने गाडी या मुंशाची कायलीच नेली बा फालतू गोवातली कवडी काढणाऱ्या माणसाची साऱ्या गावात कोंजेल साला इटीएल म्हणतो बा ट्रॅक्टर न्यायला बोललो असतं शांता मावशीचं पण याले हे गाडी नाही न्यायला बोलली हा गाडीसाठी गेला बरं मुंशा फक्त याले काही घेणे देणार नाही दुसऱ्या गोष्टीचं जलात राय की काही राय पोलिसांनी पकडू काही याची गाडी सुटली म्हणून झाला हा राजा हो अरे मला मागताना मी न दिलीच तिनं पण हा मुंशा घरी गेला आणि याच्या पोराचा त्याचं चांगला आहे ना मारते म्हणून
काय रे काय लेकरावर विश्वास ठेवा सांगा बरं की असे करतात पोर सांगा. आता मा पुरीचा भगवाना करायचं काही गरज होती का सांग. माझी खोटं बोलली ना ते. काय तर म्हणे मी ब्युटी पार्लर चालली मेकअप करून येतो सांगा. आता काय तिथं मी करायला गेली माझी पोरी. जाऊ दे भाऊ आता कसं लेकरं चुकतच असतात गड्या. आता काय आता बोलून काय फायदा. चाल जाऊ दे टेन्शन न घेऊ आता. चाल आलो ना आता पोलीस स्टेशनला आपण. काय झालं काय नाही पाहू ना आता. पाहू अरे दगड्यात आहे होणारा सासरा आला. पाहुली आता हा शादोले हिवर आहेत नाही वाटिसा काय मी माझं नांदते हा. अरे राम 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 राम. हो लेक मी तुम्हाला ओळखलं नाही मग राम राम. माझी बोरगी कुठे. माझी बोरगी माहित आहे का तुम्हाला कुठे आता. हा कुठे आहे माझी बोरगी. हो तुम्ही ओळखलं नाही पण आम्ही ओळखलं तुम्हाला. ते कसं अंदर जायला नामदेव सरपंच आणून राहिले ते सोडून. हा जायला ते अंदर मॅटर मोडतो म्हणतात काय तर जायला. चला भाऊ चला ना आपण जाऊन अंदर. चला ना बरं थांब ना आता. नामदेव भाऊ ते सरपंच जायला असल्यावर आपल्याला काय काम आहे तिथं जायचं. हा थांब ना शांत ठेव ना. गेले ना ते अंदर. आता काय होते पाहतात ना ते. गेले जरा हे सगळी नाही. अरे हो ते नामदेव भाऊ गेले ना आता पाहतात ना. शांत ठेवा जराशी. काय शांतता ठेवा आमचा मन माहित आहे ना. आता काय कसंच काय करा मग पोरगी निघलेले कशी काय गरज होतं का जायचे कोणाला आजवर फाजवर. काय घेणं राहायचं नाफा लागली बापोरे ना. भाऊ चाला ना. अरे भाऊ जाऊ नका ना गर्दी काय करतात थोडीसा थांबा ना. येऊन राहिले नामदेव पण ते जायला अंदर आणतात ना जे काय करायचं करतात ना. हो गड्या असा म्हणजे तू घाई नको करू ना. थांब ना जरा शांत ठेव ना. थांब आले ते नामदेव भाऊ आले. काय म्हणतात आता भाऊ आपण. येऊ दे पाटील आणले बापा सोडून. हे पोलीसवाले ओळखीच्या म्हणून जमला बापा गेम नाही काही खरं नसतं बुवा. बेकार आहे बा या दगड फालतू रिकाम धंदे गेले राजा. जाऊ द्या ते झालं आता काय करशील त्याला इलाज नाही आता. आली का बोरी आली का झेंडा लावून. हा हे होतं ब्युटी पार्लर. बापाले पोलीस स्टेशनला बोलावलं. हा कोणतं ब्युटी पार्लर होतं तुझ्या. कोणतं होतं ब्युटी पार्लर. हा आहे का तुझ्या ब्युटी पार्लर. हो बाई जाऊ द्या ना आता बोलू नका ना. आता झाली चूक. आता काय तुम्ही बोलून राहिले. बोलू नका बा. काही बाई आता कसं आहे जवान पोरात झाली त्याची आणि चूक आता जाऊ द्या. तसं हे पोलीस स्टेशन आहे सकाळी आता जास्त बडबड करू नका. रट्टे पाहिजे दोघांनी. काय म्हणून राहिले बापा बोलू नका. हिनं काय ठेवली बापा माही सांगा आता. माझी खोटं बोलली ना माही पोरकी. म्हणे बाबा मी शेगाव चालली ब्युटी पार्लर मध्ये. सांगा मग हे धिंगाने गेले आहे ना. डायरेक्ट पोलीस स्टेशनला आम्हाला या लागलं. हा सांगा ना. अद्या इवय जे झालं ते झालं आता काय ते बघू आपण काय करायचं आहे. इवय ते सांगूच नका तुम्ही. हा चला येईल दोघांनी मंदिरात घ्या. चला हार टाकून देऊ याच्या गळ्यामध्ये. याचं लग्न लावून टाकू आजच्या आज. हा कसं हे डबल तिथं मे करायचं काम नाही बापा. हा कसा डबल भेटले अजून घर होईल. हा कसा ते लफडं नाही पाहिजे मागं. आज चला मंदिरात लग्न लावून देतो यायचं. आता काय 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 बोलून काय राहील तुम्ही. हा असं बोलू नका बा. मग पाहू आपण काय करायचं आहे. तर चला आठवून पहिले चला चहा पाणी मायवानी घेऊ तिकडे. हा त्या पोराली भूका लागली असती त्याला काय एखादी कोचिरी मोचिरी आलूगोंडा मालूगोंडा खाऊ घालू. हा पाणी मनी पाजू चहा पाजू चला. असा बडबड ना करू. आलूगोंडा खाऊ घालता आलूगोंडा लायकी यात का हे दोघं बी. हा काही ना कुठलं ठेवलं तोंड दाखल जागा ठेवली का. काही ना तर पुरा पानचटपणा गेला. गाड्या झाली चूक आता असं माहित असते का असं होईल म्हणून. आता काय जाऊ दे ना. ते लग्नाचे जात ना लग्न ठरेल आणि त्याचं जाऊ दे गेली. एवढा विचार करून आला गड्या भलता बोलून राहिला फालतू कामना जाप. सर्व प्रेमाने घेऊन राहिले तू लय येऊन राहिला. हो येऊ चला गडबड करू नका. चला रे पोरं पोरी चला झाली चूक होऊ द्या. चला सासरा बेकार आहे बाबा उडदा. चला मी तर हुरू बघा पण आता उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि कमेंट सुद्धा जास्त करा. पाणी येऊन नाही राहिलं बा वरचं. शेतकरी जगते की मरते काय माहित. तर कसं ते सांगा बा पाणी कधी वरते तर.